नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम तुमच्या सर्वांना केंद्रीय फॅमिलीचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत नायग्रा फॉलला। तर आमचा जवळपास 2 दिवसाचा स्टे आहे त्या ठिकाणी। तर खूप मजा येणार आहे। कॅनडामधलं एक खूप प्रसिद्ध असं निसर्गरम्य ठिकाण आहे। त्यावरती जगामधनं भरपूर लोक येतात त्या ठिकाणी पाहण्यासाठी। तर चला मग आमच्या सोबत या आणि आपण हे 2 दिवस काय काय करतो ते आपण सगळेजण एकत्र मिळून पाहूया। Let's go. आज सकाळी सकाळी ऊन आणि पाऊस या दोघांची जुगलबंदी चालू आहे। थोड्या थोड्या वेळेला पाऊस येत आहे आणि त्यानंतर लागलीच ऊन पण। त्यामुळे आमची आजची ही अशी सकाळ आहे। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 2 दिवसासाठी कॅनडातील एक खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे नायग्रा फॉल नावाचं, त्या ठिकाणी जात आहोत। तर आम्ही त्या ठिकाणी सोबत जात असताना कुठल्या प्रकारचं सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो। तर आपल्या या कंटेनरमध्ये काही वस्तू आहेत खाण्यापिण्याच्या आणि काही कुकिंगची असे काही भांडे पण आहेत। तर ते पण तुम्हाला दाखवतो थोडक्यात। तर हा घरी बनवलेला चिवडा आहे। नंतर हे पॅनकेकचं पीठ आहे। त्यानंतर इथे पास्ता आहे, काही गाजर आहेत, याच्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे, त्या प्लेट्स आहेत आणि चहासाठी हे पातेलं आहे। हे स्वीट आहेत जिथे भेटल्यानंतर एकमेकांना देण्यासाठी। आणि इथे काही टोमॅटो, लिंबू, नंतर इकडे लसूण, अद्रक आणि इकडे काही सॉसेस आहेत। आणि या ठिकाणी ह्या अशा रेडीमेड काही चपात्या घेतलेल्या आहेत, कारण त्या ठिकाणी चपात्या बनवण्यात जास्त वेळ जाऊ नये म्हणून। फ्रेश आहेत ह्या, म्हणजे कॅनडामध्ये या ऑलमोस्ट लाईक डेली बनवल्या जातात, त्यामुळे खाण्यासाठी जास्त काही डिफरन्स नाही होममेड किंवा बाहेरच्या तर। आणि हे काही कॉर्न्स घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे ही आमची बॅग रेडी झालेली आहे। आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघणार आहोत। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे हा आहे आपल्या कॅम्पिंगचा स्टोव। तर स्वयंपाक करण्यासाठी आम्ही या स्टोवचा वापर करतो। त्यासोबत हे असे प्रोपेनचे सिलेंडर असतात गॅससाठी। तर हा स्टोव कसा आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो ओपन करून। तर या स्टोवला असे 2 बर्नर्स आहेत, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला 2 पातेले ठेवून कुकिंग करता येते, स्वयंपाक थोडासा लवकर होतो। तर हा असा एक छोटासा स्लिम साईजचा आमचा कॅम्पिंगचा स्टोव आहे। आणि हे आहे आमचं दूध ठेवण्याचं कोल्ड स्टोरेज कंटेनर। तर यामध्ये आम्ही एक असा दुधाचा पॅक ठेवलेला आहे चहा पाण्यासाठी किंवा मुलांना जर दूध प्यायची इच्छा झाली तर त्यासाठी। तर कॅनडामध्ये हे अशा प्रकारचं दूध भेटतं। याच्यामध्ये असे 2-2 किंवा 1-1 लिटरचे असे 3 कंटेनर्स आहेत प्लास्टिकचे, आणि त्यामध्ये हे असं दूध येतं। तर हे 3.25% आहे। कॅनडामध्ये दुधाचे वेगवेगळे ग्रेड असतात, 2%, 1%, त्याची मलाई काढून घेतल्यानुसार त्याप्रमाणे त्याचं ग्रेड ठरतं। आणि हे दूध जास्त वेळ थंड राहावं म्हणून मी त्याच्या बाजूला असे काही कोल्ड पॅक्स टाकलेले आहेत, आईस पॅक्स आहेत हे, ज्यामुळे काय होतं की दूध जास्त वेळ टिकून राहतं, खराब होत नाही लवकर। तर अशी ही आमची 2 दिवसाच्या कॅम्पिंगची तयारी चालू आहे। तुम्ही पण आमच्या सोबत या आणि या 2 दिवसामध्ये बऱ्याच काही वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज होणार आहेत। त्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडातील एक अतिशय सुंदर आणि जगप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे नायग्रा फॉल नावाचं, त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे। कॅनडाच्या प्रत्येक राज्यामध्ये बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत आणि या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी जगभरामधनं पर्यटक येतात।
मित्रांनो, कॅनडाच्या ऑन्टेरिओ राज्यामध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येतात ते पर्यटन स्थळ म्हणजे नायग्रा फॉल्स. नायग्रा फॉल्स हे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशाच्या बॉर्डरवरती असलेलं एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त असते. नायग्रा फॉल्स हा जगामधला एक अतिशय मोठा धबधबा आहे आणि या धबधब्याचं रूप जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये यावं लागतं. तसं पाहिलं तर नायग्रा फॉल्स येथे कुठलाही सीझन असला तरी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र खरंच खूप जास्त असते. बर्फाचे दिवस असतील किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील, पर्यटक मात्र या ठिकाणावरती नेहमी येतात. मित्रांनो, या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आमच्यासोबत आणखीन 2 फॅमिलीज जॉईन होणार आहेत. त्यामुळे आम्ही या 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये एकटे नाही. सर्वप्रथम आम्ही वाटेमध्ये राजेश यांच्या फॅमिलीला भेटलो आणि त्यानंतर टोरंटोवरनं उमंग यांची फॅमिली येणार आहे. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी थोडंसं 5 मिनिटासाठी थांबलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत काही मित्र येणार आहेत आणि मग ते आले की आम्ही इथून पुढे मग नायग्रा फॉलचा प्रवास सुरू करणार आहोत. चला बसा. कॅम्पिंगचा जर आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद घ्यायचा असेल तर आपल्यासोबत काही फॅमिलीज असणं गरजेचं आहे, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी एकमेकांसोबत करू शकतो. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सध्या वातावरण हे खरंच खूप छान आहे आणि त्याचबरोबर टेम्परेचरमध्ये पण बरीच वाढ झालेली आहे. या सुंदर निसर्गाचा आणि कॅनडातील उन्हाळ्याच्या दिवसांचा भरपूर आनंद घेण्यासाठी आता जास्तीत जास्त फॅमिलीज घराबाहेर पडत आहेत. जून महिन्याचे आता काही शेवटचे दिवस बाकी आहेत. कॅनडामध्ये साधारण 26 जूनपासून मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागतात. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये कॅनडातील शाळा बंद असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नायग्रा फॉलपर्यंतचा प्रवास दाखवणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही कॅम्पिंगसाठी थांबणार आहोत ते ठिकाण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कॅनडातील नैसर्गिक सौंदर्य, निसर्ग आणि आपल्याला जर आजूबाजूची शेती पाहायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रवास करते वेळेस कंट्री साईड रोडनी जावं लागतं. जर आपण हायवे रोडनी गेलो तर या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हा सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवण्यासाठी आज आम्ही छोट्या रस्त्यावरनं प्रवास करत आहोत. केम्ब्रिजवरनं नायग्रा फॉलला जाण्यासाठी साधारण 1.5 ते पावणे 2 तासाचा वेळ लागतो. त्याचबरोबर मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस पण चालू आहेत. त्यामुळे आपल्याला आकाशामध्ये खूप मोठ्या मोठ्या आकाराची ढगं पण दिसत आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओज तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. आजकाल सोशल मीडियावरती खूप कमी असे चॅनल्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एकत्र बसून काहीतरी पाहू शकता, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्व फॅमिली एकत्र बसून नवीन इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमचं मनोरंजन पण नक्की होईल. मित्रांनो, जर तुम्हाला कॅनडातील संस्कृती, जीवनशैली आणि त्याचबरोबर या देशामध्ये जी वेगवेगळी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत ती पर्यटन स्थळं तुम्हाला पाहायची असतील, जाणून घ्यायची असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला एक वेळेस नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 2 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही ज्या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. Like there's somewhere to park on. So yeah, so
so then you can go give this to them. So yeah, just the same thing. The key, the barcode. कुठल्याही कॅम्प साईटवरती जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम साइन इन करावं लागतं. त्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत त्या ठिकाणावरच्या चाव्या देतात. चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण 2 दिवस आमच्या सोबत राहा. या 2 दिवसामध्ये आपण बऱ्याच काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन माहिती पण मिळेल. नायग्रा फॉल्स या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. छान आहेत हा कॅबिन, छोट्या छोट्या मस्त आहेत, क्यूट आहेत एकदम. छान आहे, मुलांना मजा येईल या ठिकाणी आता. वा, चला सामान काढूया. बरं चला मध्ये जाऊया. इकडेच या सगळेजण. तर मित्रांनो, आम्ही आता या कॅबिनच्या ठिकाणी आलेलो आहोत. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि या कॅबिन्स कशा आहेत ते आपण पाहूया आता. तर छान क्यूट अशा मस्त कॅबिन्स आहेत. वा, छान आहे, अरेंजमेंट छान केलेली आहे. फॅन आहे वर, बंक बेड आहे इकडे. हॅलो. छान छान. अरे बापरे, इकडे पण या साईडला पण आहेत. काय पडले का कपडे? खूप फुल केलंय ना त्याच्यामुळे ते राहिले. ओके. तर मित्रांनो, ही कॅबिन आहे. या ठिकाणी आम्ही आता 2 रात्र थांबणार आहोत. अशा बऱ्याच छोट्या छोट्या कॅबिन आहेत आजूबाजूला. तर कॅम्पिंगसाठी अशी तयारी केलेली आहे त्यांनी. वा, ताईने तर नवीन ब्लँकेट्स आणले वाटते. बर. मी घेतो आता बाकी. घेऊ का? हा, ते घेत असच, मी बाकी. ते बाकीचं. हा, मी घेतो बाकी. तर मित्रांनो, बरंच सामान पण आणलेलं आहे सोबत. आता आम्ही हळूहळू सर्व काढून कॅबिनच्या आतमध्ये ठेवत आहोत. या आता 2 दिवस मज्जा आहे मग. हा, कॅबिन आवडली का? छान आहे, छान आहे, मस्त आहे. छान आहे ना. ओके, चला मग. तुम्ही काय आणायला चाललात रे? तेव्हा रियांश पण मदत करू लागतोय. काय आणली रियांश? चेअर आणली का? ओके. तर मित्रांनो, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो ही कॅबिन कशी आहे ती. हे पहा, इकडे एंट्री केली की या ठिकाणी असा वर छोटासा सिलिंग फॅन आहे. त्यानंतर या साईडला इथे फ्रीज आहे, मायक्रोवेव्ह आहे आणि एक काउंटर आहे. त्यावरती आपल्याला काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि या बाजूला इकडे 2 बंक बेड्स आहेत. खाली पण आहे, वर आहे आणि तसंच इकडच्या साईडला पण आहे सेम. आणि इकडे पाठीमागे एक छोटी विंडो पण आहे. हे पहा इकडे. तर अशी ही छोटीशी छान कॅबिन आहे. आणि लाकूड हे जे फ्रेश आहे त्यामुळे त्याचा स्मेल एकदम असा फ्रेश स्मेल येतो लाकडाचा. या ठिकाणी इकडे AC आहे दरवाजाच्या पाठीमागे. आणि इकडे हा दरवाजा. चला. झालं सगळं घ्यायचं. जायला. ओके. ब्राउनीचं घ्या बरं हातात. मिसलं का?
साईज खूप आवडली हा. हा. एकदम tiny, छान वाटायले. काय नाही छोटस घर आहे ना हा. बेडची साईज पण त्यांनी मोठी दिली आहे चांगली. हा छान आहे, अरेंजमेंट छान आहे. हा, आणि ह्या साईडला विंडो दिली छोटी. 4 जणांसाठी मस्त जागा आहे. हे बघा. हा विंडो आहे, हा तिकडे पाठीमागे विंडो आहे. अरे वा, ह्या साईडला. विंडोचा व्ह्यू पण छान आहे. पाठीमागे ग्रीनरी आहे, झाड आहेत. छान आहे. चला जेवण करायचं का मग आता? हा जेवूया. हे पहा लागलीच शिल्पाचे सामान व्यवस्थित लावायला काम चालू झालेलं आहे. छोटस फ्रीज आहे, मस्त आहे, छान. त्याच्या सर्व सामान बसेल या साईजचं आहे. घर बांधायचं का मग या साईजचं? राहायला छान वाटते पण घर मोठंच पाहिजे. असं कधी तर राहायला छान वाटते असे. बरोबर. छान अरेंजमेंट मात्र इतकी छान केलेली आहे ना, हो. खूप सुंदर अरेंजमेंट आहे. घ्या जेवायचं सामान काढा बाहेर. द्या माझ्याकडे. कुठे द्या जेवायचं सामान कुठे? हो, मी गरम करू लागले चपात्या. ओके छान गरम करूया. इथं मायक्रोवेव्ह असल्यामुळे गरम करता येईल. बरोबर. तर इथे असा छोटासा मायक्रोवेव्ह आहे, त्यामध्ये आपण सर्व काही खाद्यपदार्थ गरम करू शकतो. हे काय गरम झालंय. भाजी आणि ते भाजी करते गरम. ओके. हे पहा मुलं लागलीच बंक बेड वरती गेली. छान आहे का बॉय? छान आहे का? मस्त आहे म्हणा की मग. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसत आहोत. आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. सायंकाळचे आता 5 वाजलेत. तर आमचं दुपारचं जेवण बाकी आहे आणखीन, त्यामुळे आम्ही आता जेवायला बसणार आहोत. काढून ठेवलं सगळं झालं. मिसळून खाण्याचा आनंद, व्हरायटीच्या भाज्या खायला भेटायला. आणि बघा सगळं घरचं फ्रेश आहे एकदम, सर्व काही होममेड आहे. सकाळी खायला मी केलं सगळं, ह्यांनी जेवणच केलं नाही, बाहेरचेच काम करत बसले. जेवण नाही झालं. हा खायला प्यायला पाहा त्यांनी किती आणलेलं आहे. नको भाजी. खाल्लं नंतर मला वाटलं राहतात का नाही, किंवा टाकून. मी पण टाकलं ते पहिलं. वा चपाती चटणी भाजी. होते की म्हणून मी नाही मी ठेवलं. सकाळी केलं त्यांना एवढं 2-4 खायला. वा 2-2 आहेत हा. दोन मी एक एक टाकलं. आवडली? मस्त झाली ना. तर मित्रांनो आताच आमचं जेवण झालं सर्वांचं. आज आपल्यासोबत एक आणखीन गुजरातची फॅमिली येणार आहे. तर ते प्रवासामध्ये आहेत, ते टोरंटोवरनं येत आहेत, त्यामुळे त्यांना यायला थोडासा वेळ लागत आहे. तर ती फॅमिली पण आपल्यासोबत 2 दिवस जॉईन होणार आहे. तर असं आम्ही टोटल 3 फॅमिली मिळून इथे आलेलो आहोत. सध्या आम्ही आणि राजेशची फॅमिली आलेली आहे इथे. थोड्या वेळानंतर त्यांची फॅमिली पण येईल. हॅलो. इकडे मार्केट जायचं. हा चला बघून येऊया आजूबाजूला काय काय आहे, कसं आहे. या ठिकाणी एक मित्रांनो खूप मोठ्या आकाराचा असा बाउन्सिंग बबल आहे. तर त्यावरती आता या दोघी जात आहेत.
जावर मला तर मग कसं काय आलं नाही रे. रड करू नको. मित्रांनो, या बाउन्सिंग पिलोवरती खरंच खूप मजा आली. हसून हसून शेवटी पोट दुखायला लागलं. मुलांनी मात्र या ठिकाणी खेळण्याचा भरपूर आनंद घेतला. त्यानंतर शेवटी उमंग यांची फॅमिली या ठिकाणावरती येऊन पोहोचली. हेलो. हेलो, नमस्ते भाभी जी, कैसे हैं आप? हम हेल्प करेंगे आपकी सब लेने जाने. तर मित्रांनो, आता मुलांना स्विमिंग करायला जायचं आहे. आपल्या इथेच एक छान असा स्विमिंग पूलची सुविधा केली आहे त्यांनी. मुलं प्रवास करून थकली होती, त्यामुळे त्यांनी स्विमिंग पूलमध्ये पोहायला जायचं ठरवलं. जंप. Bro, actually stop. जंप. शेवटी मला पण मुलांचं पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे मी पाण्यामध्ये उडी मारली. પેલા બી ગુજરાતી જે પૂછતા હતા ને ગુજરાતી એવું છે એટલે આ વખત બોલા તો બી કોઈ ટેન્શન નહીં તો બોલશે ને मेरे ना बहुत डूबना दे
मित्रांनो, या कॅम्प साईटवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आरव्हीज पण येतात, ज्याला आपण मोटर होम्स पण म्हणू शकतो. याविषयी एक डिटेल व्हिडिओ मी काही दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की टाकतो. या ठिकाणावरचा आजूबाजूचा परिसर आम्ही थोडा वेळ चालून पाहिला. हे पहा मित्रांनो, इथे एक असा ट्रॅक्टर आहे आणि इथे आलेल्या पर्यटकांना याच्यामध्ये राईड दिले जाते. हे जे कॅम्प ग्राउंड आहे, अरे वा चांगलं चांगलं शेत नांगरून द्या आमचं. कुठे जायचंय सांगा. छान मस्त ट्रॅक्टर आहे. भरपूर सामान ठेवायची जागा आहे पाठीमागे. काय काय लावले शेतामध्ये सांग. मक्का गहू सोयाबीन मक्का गहू लावली का? वा वा वा. काही हे असतील ना, प्राणी पण असतील की, गाई वगैरे? गाई म्हशी म्हशी सगळं गाई म्हशी सगळं आहे का? सगळं आहे. बर बर बर. चांगला टूर द्या आम्हाला तुमच्या शेताचा. हो, नक्की. चलते का काय? चालतंय चल. फेरीच आहे त्यांच्या. चलतं चलतं. चावी लावले की हे काय गिर आहे. चलो. चला. जाना है. सांगा. चलो, केंद्रेवाडी. डायरेक्ट शेतामध्ये. कॅनडा टू केंद्रेवाडी. आम्ही आता ट्रॅक्टरने जाणार आहोत. डिझेल किती लागेल पण याला? हो, डिझेल तर काय खरं नाही. डिझेलचं काय खरं नाही. भरपूर डिझेल लागेल आणि 4-5 महिने तरी लागतील तिथपर्यंत जायला. हो. हा, असं. आता घ्या. चला शेत नांगरायला जाऊया. काय असेल दोन दोन ड्रायव्हर. दोन ड्रायव्हर. एका स्टेअरिंग वर. पटकन देतो तुम्हाला नांगरून तुमचं शेत. सगळ्यांचे कॉमेंट्स यायचे बरं आमच्याकडे या म्हणून. ही कॅम्प साईट आणि या ठिकाणावरचा आजूबाजूचा परिसर खरंच खूप छान होता. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व काही प्रॉपर प्लॅनिंगनुसार अरेंजमेंट केलेली होती. सायंकाळच्या वेळेस आम्ही नायग्रा फॉल या शहरामध्ये थोडा वेळ चक्कर मारून आलो. रात्रीच्या वेळेस नायग्रा फॉल्स हे शहर खरंच खूप सुंदर दिसतं. या ठिकाणी जे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग केलेली आहे, त्यामुळे या शहराला वेगळंच रूप येतं. त्यानंतर आम्ही सायंकाळच्या वेळेस सर्वांनी एकत्र बसून रात्रीचं जेवण केलं. काय बनवलं एक्झॅक्टली सांग बरं. हे बार्बिक्यू करण्यासाठी ना, याच्यामध्ये झुकिनी आहे, बेल पेपर आहे, पनीर आहे आणि गोबी आहे. ओके. त्याला दह्यामध्ये मशरूम आहे, दही आणि मसाल्यामध्ये मिक्स करून असं केलं. आणि ते काय करायचं आता? फायर वर ठेवायचं, त्याला भाजायचं. बर. दिसायचं एकदम टेस्टी दिसतंय ते. छान केलंय. हे रात्रीचं जेवण आहे का? हे रात्रीचं जेवण. वा. चला आता ठेवून द्यायचं का? ठेवून तुमचं करा. मी आणते. हो ठेवायचं. काय ते? ठेव. आणि ते उचलायचं कसं? ते गरम व्हायचं का? साईडला ठेव, साईडला ठेव. हा, अलीकडे. पलटावं लागेल ह्याला. काय ते? सगळ्याला थोडं नाही नाही, हे देऊत ना, आता झालंयच की. आणि अरे नहीं करिए। स्पाइकी मैंने यहाँ पे रखा जगह नहीं थी ना। हाँ मुझे लगा अंदर रख नहीं दिया। नहीं नहीं यहाँ पे वो पोटैटो का भी कर सकते हैं ना अभी। हाँ
और उसमें You are not you should try taking it. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण तुम्ही वेळात वेळ काढून नक्की पहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, केंद्र इन कॅनडा या नावाने. त्या अकाउंटला पण तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर मग आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या अशाच महत्त्वपूर्ण आणि मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.